जास्त काही घडलं नाहीये, पण जास्त घडलंय ते घडवलं गेलंय, ते निक्कीने घडवलं गेलंय थोडंसं. जे काही ती घडवू शकली आहे. आज सुरुवात झाली खरं तर त्याच बेबीजच्या टास्क पासून. बेबीजच्या टास्कची अगदी विल्हेवाट लावली सगळ्यांनीच मिळून. म्हणजे अक्षरशः बी टीमचा बेबी होता, त्याच्यातला सगळा कापूस निघाला होता त्या बेबीजच्या बाहेर. सगळा म्हणजे अक्षरशः त्याचा पाय पण तुटला होता असं बोलण्यात नंतर कळलं. ते काय ॲज कॅमेरावरती दिसलं नाही, पण जेव्हा जाताना बेबी घेऊन जाताना एंडिंगला धनंजयच्या हातात बघितलं तर धनंजयच्या हातातून थोडा कापूस निघाला होता. आणि त्यानंतर सगळे बसले होते लिव्हिंग एरियामध्ये. तिथे समजलं की हे बेबीजचा तिथे पाय सुद्धा तुटलेला आहे. सो असं काहीतरी तिथे बघायला मिळालं होतं. देन सगळं झालं म्हणजे तिथे सगळ्यांची भांडणं चालू होती. म्हणजे अंकिताचा हात लागला होता घनश्यामला. त्यावरती घनश्यामचं असं म्हणणं की मला हात लागला इकडे, आता अंकिताचा ते पण लिह ह्याच्यामध्ये, हे पण लिह ह्याच्यामध्ये. म्हणजे अक्षरशः कालपासून जे सुरू झालंय ह्यांचं 5,000 कमी करण्याचं प्रकरण, ते इतकं इतकं म्हणजे तीव्र गतीला गेलं होतं. इवन इंग्रजी नव्हतं बोलायचं, आणि त्यात मालवणी ही मराठी भाषा नाही. भाषा शो 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 क्षो भाषा व्हॉट एव्हर, जे वैभवच्या भाषेत होतं. खरं तर वैभवची भाषा कोणती आहे माहित नाही, पण बघूया आता वैभवची भाषा कोणती येते. पण असं त्यांनी सांगितलं की मालवणी ही मराठी भाषा नाहीये, कोकणी ही मराठी भाषा नाहीये मुळात. त्यावरती जे काही वादंग रंगले होते, त्यातून 5,000 त्याने मायनस केले. तिने फक्त जस्ट विचारलं तरी देखील त्याने लिहून बाहेर लिहिले. नंतर जान्हवीकडे बाळ होतं. जान्हवीकडे बाळ असताना तिथे सूरज मदत नव्हता करत, म्हणून त्यांचा एक वेगळा ड्रामा तिथे शिजत होता. सूरज त्याने नंतर बोलवलं सूरजला, तेव्हा सूरज तिथे सेफ करायला आला. जेव्हा सगळेजण भिडले होते, लंगोट बदलायची होती जान्हवीच्या बाळाची त्यावेळेला. बरं, हे सगळं चालू होतं त्यांचं. आणि त्यानंतर बिग बॉसने एकाएकी फायनली का होईना तो गेम बंद केला, रद्द केला. आणि रद्द नाही केला पण बंद केला त्यांनी. तो 11:30 झाले होते, सगळे खेळून खेळून दमले असतील कदाचित का होईना, पण बंद केला. आणि सगळे त्यानंतर लिव्हिंग एरियामध्ये आले आणि बिग बॉसने सांगितलं की तुम्ही अगदी भावनाशून्य होऊन हा टास्क खेळला आहात, त्यामुळे हा टास्क इथेच मी बंद करतोय आणि तुम्ही बेबी सुपूर्द कराव्यात पुन्हा ज्या मार्गाने त्या आल्यात तिथून. सो बेबी सुपूर्द करताना तुम्ही अवस्था बघितली असेल बेबीजची, त्या डॉल्सची अवस्था. म्हणजे बी टीमच्या बेबीला ए टीमने किती त्रास दिला असावा. म्हणजे जी व्यक्ती बेबी घेऊन बसली आहे त्या व्यक्तीला सुद्धा त्याने किती त्रास दिला असावा हे तिथे त्या डॉलच्या अवस्थेवरून कळतंय की किती त्रास दिला असेल या सगळ्यांनीच मिळून एकंदरीत. तर हे असं झालं होतं. आणि तिथे मग त्यांचं खूप म्हणजे बोलणं सुरू झालं एकाएकी अचानकपणे. आणि निक्की मातृत्वावरून बोलली. म्हणजे ताई तू थांब ना, तुला काय गरज एखाद्याच्या मातृत्वावरून बोलण्याची गरज काय होती तिथे. खरं तर पहिली गोष्ट, त्याच्यानंतर जान्हवी सुरू झाली. मला आर्या बोलली माझ्या मुलावरून हे ते, आणि ते सगळं सुरू झालेलं जान्हवीचं तिथे. आणि जेव्हा निक्की ते बोलली ना, ते खूप हर्टफुल होतं. आणि तिथे जेव्हा अंकिता चिडली आणि अंकिता बोलली की निक्की तू असं बोलू शकत नाहीयेस, तू त्यांच्या मातृत्वावर प्रश्नचिन्ह उभी करू शकत नाहीयेस, तेव्हा तिला समजलं की आपण काहीतरी खूप मोठी चूक केली आहे आणि पुन्हा एकदा हे महाराष्ट्रासमोर चुकीचं पोट्रे होईल. त्या कारणामुळे का होईना पण तिने जाऊन माफी मागितली. तेही थोड्या वेळाने नंतर, म्हणजे एका दिवसानंतर तिने ती माफी जाऊन मागितली वर्षाताईंची की मला माहित नव्हतं हे असं असं आहे. अगं ताई तुला माहित नाही पण ठीक आहे ना, पण तू बोलू नाही शकत कोणत्याही स्त्रीला त्या गोष्टीवरून. सो निक्कीचं हे बोलणं खूप खटकणारं होतं आणि खूप चुकीचं होतं. त्यानंतर जान्हवी पेटली होती. ते जान्हवीचं असं म्हणणं होतं की आर्या मला माझ्या मुलावरून बोलली आहे. यावरती अंकिता बोलली की तुमच्या ग्रुपमधून सुद्धा मला माझ्या नवऱ्याबद्दल बोलणं झालं. तर यावरती जान्हवी आणि अंकिता या दोघांमध्ये वाद सुरू झालेले की नवऱ्याबद्दल बोलणं आणि मुलाबद्दल बोलणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं सुरू झालेलं. बरं, दुसरीकडे बघायला मिळतं की ए टीम ही सूरजबद्दल बोलत होती, कारण सूरज हा ए टीम मधून खेळत होता. त्यामुळे त्याने सूरजबद्दल बोलणं सुरू होतं की हा आपल्यासोबत होता पण आपल्यासोबत हा खेळला नाहीये. त्याला आपण सांगितलं की पाण्यात जायला. तर यावरती घनश्यामचं असं म्हणणं होतं की त्याला अस्थमा आहे, म्हणजे सॉरी निक्कीचं असं म्हणणं होतं की त्याला अस्थमा आहे, त्यामुळे तो पाण्यात जाऊ शकत नाहीये, म्हणून तो नाही म्हणाला. सो अरबाज तिथे तिला नडत होता की हा गेम आहे आणि इथे सगळ्यांना ते सगळं करावं लागतं.
अरे पण त्याला खरंच अस्थमा आहे ना, त्याला खरंच काहीतरी हेल्थ रिझन्स असतील म्हणून तो सांगतोय ना की मला नाही जमत आहे, नाही जाऊ शकत आहे मी. सो ते झालं. मग त्याच्यानंतर तो बेबी खायचा टास्क आला, त्यावरती त्याने सूरजला सांगितलं, अरे पण आहेत ना तुमच्या ग्रुपमध्ये एवढी चांगली जण की ते का नाही करत आहेत, म्हणजे ते सूरजनेच केलं पाहिजे का, असं सगळं झालं होतं तिथे. मग सूरजने त्याचा गेम दाखवला, त्याला नसेल खेळायचं असेल, त्याला तुम्हाला असहकार्य करून खेळ त्याचं दाखवायचं असेल, असं काही असू शकतंय. पण त्यावरतीही त्यांचं एकच म्हणणं होतं की हे सगळं म्हणजे सूरजला ह्याचे प्रॉफिट्स मिळायला नकोत, असं कुठेतरी घनश्याम आणि अरबाजचं म्हणणं होतं. जे त्यांना 50,000 त्यांच्या टीमचे मिळाले होते ते प्रॉफिट्स मिळायला नकोत, असं त्यांचं म्हणणं एक सुरू झालेलं. हे सगळं सुरू होतं आणि बाहेर आपण बघितलं की अंकिता आणि धनंजय या दोघांमध्ये संवाद सुरू झालेला, तो म्हणजे घनश्याम बद्दल हे दोघ जण बाहेर बोलत बसलेले की हा खूप खोटं बोलतो आणि खूप स्वतः आपण किती खरे आहोत, किती खऱ्याच्या बाजूने आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो खोटाच आहे आणि त्यामुळे मला त्याला 2-3 असे मारावेसे वाटतात. सो यावरती धनंजय सुद्धा म्हणाले की मला सुद्धा त्याला खूप मारावंसं वाटतं, कारण तो खूप खोटं बोलतो आणि तो खूप फसवणूक देखील करत असतो, असं एकंदरीत या धनंजय आणि अंकिताचं म्हणणं होतं. बरं, या सगळ्या खेळात ना एकंदरीत मला सगळ्यात जास्त खूप एन्थुझियाझम दाखवलं ते म्हणजे आपल्या पंढरीनाथ यांनी, पॅडी दादांनी खूप एन्थुझियाझम दाखवलं. ते खूप मस्तपैकी छान प्रकारे खेळत होते आणि ते या वीकमध्ये म्हणजे हा टास्क जो काही सुरू झाला या वीकमध्ये ते खूप सुंदर आणि खूप छान खेळलेले आहेत. ते जर असेच खेळले तर हे त्यांना खूप उपयोगी पडेल. तर बघूया त्यानंतर पुढे काय घडणार आहे ते. आता पॅडी दादा हा त्यांचा गेम कंटिन्यू असाच ठेवतायत का, शिवाय त्यानंतर ते स्वतःचा गेम कसं दाखवतायत हे बघणं आता खरंच रंजक ठरणार आहे. त्यानंतर एक दुसरा दिवस उजाडला. इथे सगळेजण बोलत बसलेले की आता आपल्याकडे 1 लाख वगैरे करन्सी आहे. बी टीमची तर सगळीच करन्सी जप्त करण्यात आली होती. जी काही 15,000ची करन्सी होती त्यांच्याकडे, बीबी करन्सी ती सगळी जप्त करण्यात आली होती आणि ए टीमकडे असणारी 50,000 करन्सी ही त्यांना स्टोर रूमद्वारे आली आणि इंडिव्हिज्युअली अभिजित आणि अरबाज या दोघांकडे त्यांचे 50,000 त्यांना मिळाले होते. सो त्यानंतर या सगळ्यांची बोलणं सुरू होतं की आता काय घेऊ शकतोय, की आता आपण आपल्या ग्रुपसाठी काय करू शकतोय. आणि बी टीमचं असं बोलणं सुरू होतं की आता जर बीबी हब ओपन झाला तर आता हे सगळे आपल्याला म्हणजे जे जीवनावश्यक गोष्टी आहेत ते तर नक्कीच घेतील, पण बाकीच्या गोष्टींवरती आपल्या गदा येणार आहे. आणि असं सगळा संवाद त्यांचा सुरू होता. त्यामध्ये बिग बॉस बोलायला सुरू झाले की त्यांना छान वाटलं की सगळेजण पुढच्या टास्क बद्दल बोलतायत, पुढे काय घडणार आहे त्याबद्दल बोलताना आपल्याला दिसणार आहेत. सो ते सगळं सुरू झालं आणि त्यांनी आर्याला विचारलं, कारण आर्या इतके दिवस झाले ती म्हणाली होती ना बिग बॉस माझे नवरे आहेत. सो तिला त्याचा कुठेतरी विसर पडला होता आणि बिग बॉसने तिला टोमणा मारला की विसरली आहेस का आर्या तू मला, असं सगळं त्या बोलल्यावरती सगळेच एकदम हसायला लागले आणि 9व्याचे 9 दिवस संपले वाटतं असा त्यांनी टॉन्ट मारला. आणि त्यावरती त्यांनी निक्कीला विचारलं की निक्की हे खरं आहे ना, तर यावरती निक्की म्हणाली की हो, तिचे सुरुवातीचे दिवस होते ते काही संपलेत आणि आता ती तिचा गेम दाखवते. सो त्यावरती निक्की हे पण म्हणाली बिग बॉसला की बिग बॉस बीबी हबचं सुरू झाला तर मला माझी कॉफी हवीच आहे, मला कॉफी शिवाय काहीच नको. सो बिग बॉसने तिच्यावरती टॉन्ट मारला की मी काही अरबाज नाहीये तुझ्यासाठी तू म्हणशील ते सगळं करायला. तर त्यावरती सगळेच हसायला लागले एकंदरीत. आणि हे हा टॉन्ट मारणं खूप गरजेचं होतं निक्कीसाठी, जे मला खूप आवडलं त्यावेळी बिग बॉसने टॉन्ट मारणं. असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बिग बॉसने बोलवलं आणि बिग बॉस तिथे सांगायला लागले की आता बीबी हबच बंद. आणि सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं की बीबी हब बंद म्हणजे आता या करन्सीचं करायचं काय, या करन्सीने आपण करणार तरी काय. आणि जरी करन्सी आता आपल्याला मिळाली तर त्या म्हणजे वस्तू नाही घ्यायच्या तर या पैशाने आपण काय करायचं, म्हणजे मुळातच असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला होता. तर त्यानंतर बिग बॉसने सांगायला सुरुवात केली की आता बीबी हब तर बंद आहे, त्यामुळे एक वेगळी रूम तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. ही रूम होती ती म्हणजे पॉवर रूम होती. आता या पॉवर रूम मध्ये 5 विविध प्रकारचे पॉवर कार्ड्स होते. या पॉवर कार्ड्स पैकी
या पॉवर कार्ड पैकी एक पॉवर कार्ड चूज करायचा होता, ज्याचे बेनिफिट्स जो पॉवर कार्ड चूज करतोय त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीला मिळणार होते. तर हा असा मस्त एक डिलेमा, मस्तपैकी एक डिलेमा बिग बॉसने दिला होता. सो पहिल्यांदा त्यांनी बोलवलं अभिजित आणि अरबाजला. अभिजित आणि अरबाज या दोघांनाही त्यांची त्यांची 50,000ची करन्सी घेऊन बिग बॉसने घरात पॉवर रूम मध्ये बोलवलं. सो इथेच अरबाज गेला, त्याची ते वॉशरूम मध्ये झुमरच्या वर त्याने करन्सी लपवून ठेवलेली ती काढली आणि त्यानंतर अभिजितने त्याची करन्सी लपवली होती गार्डन एरियाच्या त्या ट्रायंगल एल टाईप सोफ्याच्या टिपॉय खाली. सो ती त्याने काढली, ती प्रॉपरली ह्याची दोघांची 50,000 होती. दोघंही घेऊन पॉवर रूम मध्ये गेले. तिथे बिग बॉसने त्यांना सांगितलं की आता तुम्ही या 5 पॉवर कार्ड पैकी फक्त 2 पॉवर कार्ड यूज करू शकताय, ज्यात एक पॉवर कार्ड आहे त्याच्यावर लिहिलंय की नो ड्युटी, म्हणजे आठवड्याभर या जे कोणी म्हणजे हा पॉवर कार्ड ते दुसऱ्यांसाठी वापरू शकतात, त्यांच्यासाठी नाही. तर नो ड्युटीचं पॉवर कार्ड जर त्यांनी वापरलं असतं तर एका सदस्याचं नाव सांगायचं होतं, त्या सदस्याला आठवड्याभर ड्युटी करायची नाहीये, तो म्हणजे मोकळा आरामात फिरू शकतोय. सो आणि त्यानंतर दुसरं पॉवर कार्ड होतं ते म्हणजे व्होट टू सेव्ह. जे काही नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांच्यापैकी एका व्यक्तीला ते सेव्ह करू शकत होते. तर इथे अभिजितने पॅडीला त्यांचं नाव घेतलं, जे की आवश्यक होतं आणि ते खूप खरं नाव घेतलं त्याने. मलाही अपेक्षित होतं की त्याने पॅडी दादाचंच नाव घ्यावं आणि अभिजितने जे केलं ते उत्तम केलं. आणि ॲज युजल अरबाज निक्कीचंच नाव घेणार होता, त्यामुळे अरबाजने निक्कीला सेव्ह केलं, त्यांचे 50,000 तिथे दिले आणि ते सगळं झालं. ॲज युजल आपला अभिजित पुढे आला, त्याने पुढाकार घेतला आणि सांगितलं की हँडशेक करूया आपण आणि जाऊया. जसा की तंटा घरात त्याने एकमेकांना हक केलं आणि त्यानंतर ते रूमच्या बाहेर पडले होते. तर इथे सुद्धा त्याने हँडशेक केलं आणि त्यानंतर ते दोघं बाहेर आले. तर बाहेर निक्की वाट बघत होती अरबाजची करून आणि मग त्याला हक केलं आणि मग बाहेर इकडे अभिजित आला. अभिजितला पॅडीदादांनी सुद्धा मिठी मारली, हात मिळवला आणि जाऊन बसले. सो तरी सुद्धा पॅडीदादांचा चेहरा ना खूप गंभीर होता. तो यावरती बिग बॉसने विचारलं की काय झालं तुम्हाला, तुम्ही आनंद का, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद का दिसत नाहीयेत, गहन विचारातच आहात. सो यावरती पॅडीदादा म्हणाले की मला करून आनंद करायची सवय नाहीये, म्हणजे उथळ पानाला खळखळाट फार तसं काही माझं नाहीये. मी खूप शांतपणे विचार करतो, कारण आता त्याने मला वाचवलंय. सो मी त्याच्यासाठी किंवा टीमसाठी माझ्या मी अजून काय इनपुट्स माझे देऊ शकतोय याचा मी विचार करतोय आताच. सो मला हे वाचवणं त्याचं वाया जायला नको या दृष्टीने पॅडीदादा विचार करत होते. यावरती बिग बॉसने त्यांना विचारलं की तुम्ही उथळ पाणी नक्की कोणाला म्हणताय. सो निक्कीचं तिकडून सुरू झालेलं की हा हिम्मत असेल तर बोलतील ना असं वगैरे. जे ताई म्हणजे तुला कळतंय ना की तुला म्हणताय तर कशाला हवी आहे त्यांना हिम्मत. यावरती ती हसायला पॅडीदादांनी इग्नोर करतात तिला, मस्त वेगळी इग्नोर करतात. पॅडीदादा सुद्धा एक सुंदर प्रकारे त्यांचा ऍक्टिंगची जी शैली आहे ना ती खूप छान प्रकारे वापरताना दिसत आहेत. सो पॅडीदादा स्वतःहूनच म्हणाले बघा उतळ पाणी स्वतःच बोललं. म्हणजे इथे क्लिअर झालं, पॅडीदादा नाव न घेता म्हणजे मार मिळतो ना एखाद्याला असं शाल जोडीत ते देतात छानपैकी, मस्तपैकी. पॅडीदादांचे गेम आता जो खुलून आलाय आणि ते खूप छान खेळतायत आणि त्यांना आता असं गेम मध्ये छान छान बघणं आम्हाला सुद्धा आवडेल. सो ते सगळं झालं. त्याच्यानंतर 50,000 करन्सी होती ए टीम कडे. तर ए टीमला बोलवलं बिग बॉसने पॉवर रूम मध्ये. सो ए टीमला बोलवलं ना, ए टीमला सांगितलं खरं तर की तुमच्यापैकी कोणताही एकच सदस्य आता पॉवर रूम मध्ये जाऊ शकतोय आणि त्याला ते 5 कार्ड्स कळतील कोणते आहेत, त्यापैकी एका कार्डचा त्याने यूज करावा. सो बाहेर सगळे गेले डिस्कशनसाठी. तर तिथे त्यांना जान्हवी आणि निक्की आणि वैभव या तिघांमध्ये सुरू झालं की आम्हीच जाणार. तर यावरती फायनली जान्हवी आणि निक्की मानल्या की वैभवने जावं करून. सो वैभवला आता समजावत होत्या तू कितीही काही झालं, कोणतीही गोष्ट असली तरी तू फक्त आपल्या टीमसाठीच डिसिजन घ्यायचास. सो तिथे ते सगळेजण गेले आणि वैभव गेला पॉवर कार्ड चूज करायला. सो इथे बिग बॉसने मस्तपैकी गुगली टाकली आणि छानपैकी त्यांनी त्यांचे पत्ते ओपन केले. 5 पॉवर कार्ड होतं, ज्यात एक पॉवर कार्ड होतं ऑफकोर्स नो ड्युटी, वोट टू सेव्ह होतं,
करू शकतोय कोणत्याही एका सदस्याला किंवा रिप्लेस नॉमिनेशन करू शकतोय. जे नॉमिनेटेड आहेत त्यांच्यापैकी एखादी व्यक्ती रिप्लेस करून दुसरी सेफ व्यक्ती त्या ठिकाणी टाकणं होऊ शकतंय. दुसरं होतं रिमूव्ह कॅप्टन्सी. एखाद्या व्यक्तीची कॅप्टन्सी काढून घेऊ शकतोय इथे वैभव. सो त्याने चूज केलं त्याने चूज केलं रिप्लेस नॉमिनेशन आणि इथे त्याने खूप मोठा गोळ घातला. म्हणजे खरं तर चांगला गोळ घातला की वाईट गोळ घातला हे ए टीमवर म्हणजे हे होणार आहे, ते फायर बॅक होणार आहे नक्कीच. सो इथे गोळ घातला त्याने. तो म्हणजे त्याने खरं तर घनश्यामला सेव्ह करणार आहे तिथेच कळलं होतं. तो त्याने घनश्यामला सेव्ह केलं, पण त्याच्या जागी त्याने अभिजितला नॉमिनेट केलं, जे त्याने खूप चुकीचं केलं. त्याचं एकंदरीत म्हणणं असं होतं की अभिजितने या दोघांना नॉमिनेट केलं आहे. सो मी या दोघांना म्हणजे निक्की आणि घनश्यामला नॉमिनेशन टास्क मध्ये अभिजितने नॉमिनेट केलं आहे, त्याच्यामुळे मी आता अभिजितला नॉमिनेट करतोय असं झालं. आणि विचारे अभिजित नॉमिनेट झाले तिथे आणि ते म्हणतात की ठीक आहे चालेल. ऍक्च्युली अभिजितला खूप छान सपोर्ट आहे. म्हणजे बाहेर जाणं शक्यच नाहीये. तुम्ही कितीही नॉमिनेट करा, काही करा, काय फरक पडत नाहीये. म्हणजे एक्झिट घराच्या बाहेर जाणं शक्यच नाहीये इतक्या लवकर अभिजितने. ज्या प्रकारे ते टास्क खेळतायत तुम्ही तिथे काही ए टीमने करावं, म्हणजे इतक्या लवकर शक्यच नाहीये अभिजित घराबाहेर येणं. ते त्यांचा गेम छान दाखवतात, त्यांच्या युक्तीच छान वापरतायत. सो लेट्स सी, बघणं रंजक ठरेल नक्कीच. सो वैभव बाहेर आला आणि त्याने घनश्यामने ॲज युजल मिठी मारली आणि सगळं सुरू झालेलं त्यांचं. आणि नॉमिनेटेड जे काही सदस्य होते नॉमिनेटेड त्यांची नावं घेण्यात आली. बिग बॉसने सगळ्यांची नावं घेतली. सूरज, योगिता असे सगळेच, अभिजित आता पुन्हा एकदा, हे सगळेच नॉमिनेटेड आहेत आता. तो ह्या सगळ्यांमध्ये आता टांगती तलवार नक्कीच असणार आहे. निखिल सुद्धा आहे नॉमिनेशन मध्ये. सो आता ह्या सगळ्यांनाच बघणं म्हणजे कोण आता घराबाहेर जाते. इव्हन आता कॅप्टन्सी सुद्धा टास्क होईल. अंकिताची कॅप्टन्सी संपली आहे, ही इथवरच होती. आता उद्या एखादा कॅप्टन्सी टास्क आपल्याला बघायला मिळू शकेल बिग बॉसच्या घरात की नक्की काय कॅप्टन्सी टास्क येतोय सगळ्यांसाठी. आणि हा कॅप्टन्सी टास्क केल्यावर इथे काय वेगळा दंगा घडणार आहे, कारण आता बी टीमचा कॅप्टन झाला आहे आणि ए टीम आता चड्डू ठोकून उभी राहणार आहे कॅप्टन्सीच्या रिंगणात आणि ते लोक त्यांचा 100% देण्याचा खूप प्रयत्न करणार आहेत. आता ते एका कोणत्याही व्यक्तीवरती फोकस न करता ते पण असाच विचार करतील की आपल्यातलाच कोणतरी माणूस होऊ देत पुढे. सो बघूया आता काय घडतंय. इवन बी टीम सुद्धा खूप चांगली प्रिपेअर आहे. सगळेच खूप छान खेळतात. डीपी दादा खूप छान खेळतात, पॅडी दादा खूप छान खेळतात, वर्षाताई सुद्धा खूप छान बोलतायत. सो एकंदरीत पुढे काय बघायला मिळेल हे खूपच भारी ठरणार आहे. बरं, प्रोमो आउट झाला आणि प्रोमोमध्ये दिसून येत आहे आणि हे पहिल्यांदाच होत आहे बिग बॉसच्या घरात जी काही विलन टीम आहे, ए टीम आहे, त्या टीम मध्येच फूट पडतीये. म्हणजे हे झालं नव्हतं ऍज सच, हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय. म्हणजे दिवसा गणिक एकानं एक, म्हणजे आताच निक्की आणि जान्हवीचं झालं. जान्हवी निक्कीच्या मागून बोलते हे निक्कीला कळलं. सो या दोघींमध्ये डिस्प्यूट्स आहेतच. आता वैभवने अभिजितला नॉमिनेट केल्यामुळे जान्हवी आणि निक्कीचा तिळपापड होतो इकडे की अभिजितला का नॉमिनेट केलंस, यावरून तुला ग्रुपच्या अगेन्स्ट डिसिजन घेतलंयस, तुला आतमध्ये पाठवायलाच नको हवं होतं, इथपर्यंत बोलणं सुरू झालंय वैभवला. आता वैभव हे किती सहन करेल. आता हे म्हणजे अरबाज देखील वैभवच्या विरोधात बोललाय. सो आता हे सहन केल्यावर सुद्धा तो म्हणजे राहणार आहे का त्याच ग्रुप बरोबर, की इरिना सोबत वेगळा ग्रुप तयार करेल, की तिथेच दोघांचीच एक वेगळी स्ट्रॅटेजी सुरू करेल, की अरबाजच्याच विरोधात उभा राहील. जर तो अरबाजच्या विरोधात राहिला तर वेल अँड गुड, तो छान दिसेलही, पण नाही करणार आहे तो. मित्र म्हणून त्यांचं जी काही सुरुवात झाली आहे मला नाही वाटत तो काही करेल. सो वैभवचं हे डिसिजन त्याच्याच ग्रुपला मान्य नाहीये अभिजितला नॉमिनेट करण्याचं. तर बघूया आता काय होतंय, काय बघायला मिळतंय. कारण ना जान्हवी आणि निक्कीच्या मनात असं होतं की अभिजितला करण्यापेक्षा ना कुठेतरी आर्याला नॉमिनेट केलं असतं तर त्यांना आवडलं असतं. म्हणजे आर्या जर नॉमिनेशन मध्ये असती आता तर त्यांना ते खूप प्रिय झालं असतं. पण तसं वैभवने खरं तर त्यांच्या मनासारखं नाही केलंय. वैभवने त्याला हवं ते केलंय, त्याच्यामुळे ह्यांना जरा ते खटकले आणि आर्या ह्याच्यातून मस्त सही सलामत बाहेर आली आहे.
सो लेट्स सी, आता बघणं सगळंच रंजक होईल की काय होतंय आणि कॅप्टन कोण होतंय नक्की बिग बॉसच्या घराचा. आणि कॅप्टन झाल्यावरती जर ए टीमचा कॅप्टन जर झाला तर बी टीम कशी वागते, ज्या प्रकारे निक्की वागली होती, तिचा पसारा तिने घरभर करून ठेवलेला, त्या प्रकारे वागतायत का, कोण कोण वागतंय का, किंवा वर्षाताई त्यांचा निक्कीला ठसका दाखवतायत का, हे बघणं खरंच मस्त रंजक ठरणार आहे. सो लेट्स सी. चला कमेंट्स वाचूया, कोणी कोणी काय प्रश्न विचारलेत ते पटापट कमेंट्स वाचायला मी घेते. येस, तुमचे काही प्रश्न असतील तर पटापट येऊ द्यात, मला खरंच आवडतील काही प्रश्न असतील तर. हॅलो, आज निक्की नक्की काय बोलली वर्षाताईला. निक्की ना त्यांच्या मातृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती. तुम्हाला मुलं सांभाळता येत नाहीत असं ती म्हणाली. आणि खरं तर वर्षाताईंना मुलं नाही आहेत, त्यामुळे हे कुठेतरी खूप चुकीचं दिसलं. चुकीचं म्हणजे कोणत्याही स्त्रीला हे बोलणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे ते तिने बोलायला नको हवं होतं. निक्कीला घराबाहेर काढा. हाय, हॅलो. निक्की म्हणाली तुम्हाला काय कळणार आईचं प्रेम. हा, खूप छान खेळते. पॅड तर खूप छान खेळतात. बिग बॉसने टास्क रद्द केला तर करन्सी पण रद्द करायला पाहिजे होती. रद्द नाही केला, बिग बॉसने टास्क संपवला. रद्द केला असता तर दोन्ही ग्रुपची करन्सी रद्द झाली असती. निक्की गॉट सेफ, दे गॉट सेफ. या निक्की गॉट सेफ. बिग बॉसने टास्क रद्द केला तर करन्सी रद्द करायला पाहिजे. येस. बरं, अजून काही प्रश्न असतील. आता त्याला कोण सांगणार, त्याला सगळ्यांनीच सांगून झालं. रितेश सर पण म्हणाले की नको करूस असं, पण तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाहीये. बैल भाऊ, तुम्ही नावं मस्त ठेवता एकेकाला, मला खूप आवडतात. बरं, ते भाषा शिकवण्यावरून कळलं ना तुम्हाला, म्हणजे इरिनाच्या टीचरलाच मराठी भाषा येत नाहीये. हे भारी आहे, म्हणजे इरिनाचा टीचरच बघितलं, सगळं समजलं. ओके, म्हणजे इरिनाचा टीचरलाच मराठी भाषा येत नाही आणि त्याला माहिती पण नाहीये की मराठीमध्ये मालवणी भाषा सुद्धा येते. सो लेट्स सी. हॅलो, हाय. अजून कोण आहे का. मी तुमचे कमेंट्स वाचते. इथे बऱ्याचदा कमेंट्स मिस होतात, त्याच्यामुळे मी बाजूला येऊन कमेंट्स वाचते. सो काही प्रश्न असेल तर पटापट पाठवा. इवन आज योगिताचा सुद्धा गेम दिसला, योगिता सुद्धा बोलताना दिसली. योगिता बी टीमचं बाळ सांभाळत होती, जे त्यांना बेडरूम एरिया दिला होता तिथे ती छान प्रकारे त्यांचं बाळ सांभाळत दिसली होती तिथे. म्हणजे कुठेतरी ती स्वतःला पुश करते की खेळूया, आपण आलो आहोत. तर उगाच प्रेक्षकांना नाराज करणं हे चुकीचं वाटेल, चुकीचं त्यांचं सुद्धा मत होऊन जाईल. त्यामुळे ती सुद्धा स्वतःला खूप पुश करते. म्हणजे दिसून येतंय तिला खूप त्रास होतोय सगळ्याच इमोशनल गोष्टींचा, पण ती स्वतःला खूप पुश करताना दिसते. नेक्स्ट बघूया आता ती या एविक्शनला क्रॉस करू शकते का, की यस तिला बाहेर जावं लागतंय. काय कमेंट आल्यात. हॅलो, हाय. हॅलो, हायच्या पुढे पण बोलूया ना आपण. खूप छान आहे टॉपिक आज डिस्कस करायला. इवन निक्कीचा खूपच मोठा टॉपिक आहे. आर्या आणि जान्हवीची पुन्हा भांडणं झाली आणि हो, आर्या पाया पडली जान्हवीच्या, आणि त्यावरती इरिना वैभव, हे ना वैभवच येते तुमच्यामुळे मला आता. इरिना वैभवला आर्या पाया पडली. खरं तर जेन्युअनली पाया पडली. तिलाही नाही कळलं की ती कधी बोलून गेली टास्क मध्ये. सो ती आज जेव्हा तिला सांगायला आली जान्हवीला की जान्हवी
तिला ओरडूनच म्हणाली खरं तर जान्हवी त्या दोघींचं पटत नाही त्यामुळे जान्हवीला सांगायला आली त्यावेळेला तिला कळलं की माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आहे. त्यामुळे आर्या स्वतःहून तिच्या पाया पडायला आली. सॉरीच नाही म्हणाली ती फक्त, तर पाया पडायला खरंच ती खाली वाकली होती. सो यावरती इरिनाचं इथे सुरू झालेलं की तुम्ही आधी असं करता, म्हणजे तुम्ही आधी काहीही बोलता, त्यानंतर मग तुम्ही पाया पडता, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीची माणसं आहेत, हे इरिनाचं सुरू झालेलं इथे वैभवला ती सांगत होती. म्हणजे आधी तुम्ही देवळात जाता. ही भाषा ना मला इरिनाची खूप डिकोड करावी लागते हा बऱ्याचदा. सो ती अशी म्हणत होती की आधी तुम्ही देवळात जाता, देवपूजा करता आणि मग बाहेर आल्यावर भांडता, तर हे खूप चुकीचं आहे असं इरिनाचं म्हणणं होतं. त्याला काय आलंय ते, त्याला मराठी माहित तरी आहे का, मेंदू लहान आहे त्या बैलभाऊचा. त्याला मराठी माहित आहे, त्याला काय माहिती आता, काय कशी स्क्रिप्ट वाचत होता मला पण नाही कळत आता. वॉट एव्हर जे काही असेल, पण बघूया आता त्याचा गेम कसा होतोय. आणि खरं तर सगळ्यांनीच त्याला नकारल्यासारखं झालंय. त्याच्यामुळे बापरे, ओके, त्याच्यामुळे आता तो कोणत्या ग्रुपमध्ये जातोय, कोणत्या ग्रुप सोबत त्याचा पॅचअप होतोय, की याच ग्रुप सोबत राहतोय पुन्हा एकदा. सो लेट्स सी. आणि कॅप्टन्सी टास्क मध्ये आता कोण पुढे येणार आहे, ए टीम मधून जिंकणार आहे की बी टीम मधून, काय वाटतंय तुम्हाला की या कॅप्टन्सी टास्क मधून कोण जिंकू शकेल बिग बॉसच्या घरातून. लेट्स सी. बरं, आर्याने तिचे स्वप्न देखील सांगितलं. ती म्हणाली की रात्री मला स्वप्न पडत होतं आणि त्याच वेळेला जान्हवी आणि आर्याची भांडणं झाली आणि आर्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. आर्या सांगत होती की मला स्वप्न पडलं की बेडरूम मधील एका डोअर मधून माझी आई आली आणि आईला मी हक केलं, तर निक्की दिसली आणि निक्की मला सांगायला लागली की इकडे जा तिकडे जा. यावरती धनुभाऊ होते, डीपी दादा, आणि डीपी दादा असं म्हणाले की तिला की जान्हवी नाही आली का स्वप्नात, आणि जान्हवी बाजूलाच मेकअप करत होती स्वतःचा. सो यावरती जान्हवी ती म्हणाली की ती माणसं येत नाहीत माझ्या स्वप्नात, आर्या असं म्हणाली. आणि आर्या तिथे पुन्हा जान्हवी तिथे पुन्हा सुरू झाली, लायकी वगैरे ते सगळं बोलणं, तू माझ्या मुलावरून बोलली आहेस, मीही याचा इश्यू करू शकत होती, मीही रडत बसू शकत होते, पण मी तसं नाही केलंय. सो असं सगळं जान्हवीचं बोलणं होतं इथे. पण तिथे डिस्प्यूट दिसून आले. सो त्यानंतर आर्या स्वतःहून गेलेली माफी मागायला जान्हवीची, टास्क दरम्यान जे काही झालंय या दोघांमध्ये. बरं, पुढे काय होणार आहे हे खरंच मजा येणार आहे, आणि आता पुढे काय बघायला मिळणार आहे. आणि भाऊच्या धक्क्यावरती आज जे काही झालंय, म्हणजे बेबी सोबत जे काही वागले आहेत ते खूप चुकीचे वागले आहेत बेबी सोबत. सो तर त्याचे काही पडसाद उमटतील का, कारण एक छान गेम होऊ शकला असता, पण तसा नाही झालाय तो गेम. तसा म्हणजे क्यूट गेम होऊ शकला असता असं अभिजित आणि वर्षाताई स्वतः म्हणत होते की हा खूप छान गेम होऊ शकला असता, पण ते तसं नाही झालं. खूप असे माहिती सगळ्यांनी अशी भांडणं टास्क करून तो गेम अशी त्याची विल्हेवाट लावली. खरं तर ती इरिनाला बॉक्समध्ये पॅक करून पाठवा रशियाला. तो बैल तिचा हात धुवून पाठीमागे लागलाय. व्हॉट एव्हर जे काही असो, ते इरिनाला बॉक्समध्ये भरून ना, काय माहिती कोणाच्या पाठीमागे कोण लागलंय. दोघंही फ्लश करतात एकमेकांची नावं आली की. या दोघांनाही म्हणजे इरिनाला इन्सिक्युरिटीज आहेत आर्यापासून, ते पण दिसून येते बऱ्याचदा. सो नक्की कोणाचा हात धुवून हात कोण मागे लागले ते सांगणं जरा डिफिकल्ट आहे. कमेंट्स करा पटापट की सगळेजण आहात तर मला सांगा काहीतरी. तुम्हाला काय माहित आहे का, माझ्याकडून एखादा पॉइंट मिस झालाय का आजच्या ह्याच्यातला किंवा कालच्या एपिसोड मधला, तर मला नक्की सांगा. आपण बोलूया, इथे डिस्कस करूया काय पॉइंट मिस झालाय का. कालचा बेबी झाले त्यावेळेस सगळेच खूप एक्साइट झाले होते, म्हणजे काही जण खूप एक्साइट होते की कोण नवीन येणार म्हणून, आणि सगळेच एका रांगेत पहिले तर उभे होते. आणि जेव्हा दरवाजा ओपन झाला, बिग बॉसचे गेट्स ओपन झाले, तर लहान बेबीजना बघून जान्हवी, निक्की, अरबाज हे सगळेजण असे ना ओव्हर एक्साइट झाले आणि ओरडायला लागले ई. आणि काही जणांना बघितलं मी, पॅडी दादा, वैभव असे सगळे ना अचानकपणे मागेच फिरले.
उरिया, व्हॉट इज दिस उरिया? उरिया म्हणजे काय? सो हे असे मागे फिरले आणि त्यांचं म्हणजे काय म्हणतात ते, भंग झाला त्यांच्या इच्छा. म्हणजे कोणतरी एखादी चांगली व्यक्ती ते एक्सपेक्ट करत होते, म्हणजे किंवा चांगलं काहीतरी वेगळे त्यांच्या एक्सपेक्टेशन्स ना बेबीज नको हव्या होत्या, पण त्याच्यानंतर बेबीजने त्यांना असं घाम फोडलंय टास्क करता करता. बरं, इरिना इरिना आज हे करत होती घनश्यामला टास्क मध्ये मदत बऱ्याच करत होती. तिथे तो माईकचा त्यांचा इश्यू झालेला. इरिना घनश्याम जेव्हा बाळाची जी लंगोट बदलायचा टाइम येतो त्यावेळेला स्विमिंग पूलमध्ये जाऊन डुबकी मारायची असते. ती डुबकी मारताना ना घनश्याम घनश्याम असा थोडा अर्धेच भिजत होते. यावरती इरिना नाही, पूर्ण 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 जे तिचं सुरू होतं ते खूप, म्हणजे इथे मला एक टास्क सुरू होता, पण इरिनाची भाषा ना डिकोड करणं म्हणजे सोपं आहे. सूरजची भाषा डिकोड करणं, इरिनाची भाषा डिकोड करणं खूप कठीण पडतंय मला. सूरज पण आज छान बोलला. सूरजला त्याचा गेम दाखवायचा आहे. सूरज स्वतः म्हणजे सूरजने गेम खेळला खरं तर, असहकार्य करून त्याच्या ए टीमला त्याने त्याचा गेम खेळला की मला ऍक्सेस मदत नाही करायची तुम्हाला, मला माझा गेम खेळायचा आहे. त्याने त्याचा गेम खेळला. आणि नंतर आपण बघितलंच की सूरज गार्डन एरियामध्ये बसलेला आणि म्हणाला की ही ट्रॉफी फक्त बिग बॉसची मीच उचलणार आणि मी शेवटी आलोय, त्याच्यामुळे ना घराबाहेर सुद्धा शेवटी मीच जाणार. यावरती अभिजित म्हणाला की हो तू बरोबर आहेस आणि तू उचललीस ट्रॉफी तर आम्हाला खूप आवडेल, असं अभिजित स्वतः म्हणाले. त्याने त्याचं कौतुक देखील केलं इथे तो, कारण तो खूप असं छान प्रकारे बोलत होता, डिस्कशन संवाद करत होता. सध्या ते त्यांना देखील खूप आवडलं असेल आणि त्याचा गेम तो दाखवतोय हे खूप छान वाटतंय. सो बघूया आता सूरजचं कोणतं रूप नवीन SQ RQ ZQ वाले बघायला मिळतंय का. मजा नक्कीच येणार आहे. कमेंट्स करा पटापट, काही होणार आहे का आज. बिग बॉस खूप छान आहे. बिग बॉसच्या शो बद्दल कोणीही काही बोलू नका, मला अजिबात आवडणार नाही. बरं, आणि आज सेव्ह झालेत अनेक जण, म्हणजे निक्की सेव्ह झाली आहे, घनश्याम सेव्ह झाले आहेत, अभिजित नॉमिनेट झाले आहेत. यार अभिजित नॉमिनेट झालेत पण अभिजित एविक्ट होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख म्हणू शकतोय. काय अपडेट आहेत? अपडेट दिले आम्ही. तुम्ही लाईव्ह मिस करता, खूप लाईव्ह मिस करत जाऊ नका. लाईव्ह 10 वाजता बिग बॉसचा शो संपला की मराठी चस्कावर माझी वाट बघा लाईव्ह यायची. दीपिका लेणार लवकरच येणार. अरे पटापट कमेंट्स करा काही असतील तर, तुम्हाला बोलायचं असेल तर. नाहीतर आपण उद्या भेटूया. एक मराठी गाणं म्हणा ना, बिग बॉसचं रॅप सॉन्ग. बिग बॉसचं रॅप सॉन्ग आर्यानेच गावं. आज आउट झालं बिग बॉसचं रॅप सॉन्ग. म्हणजे त्या दिवशी आर्याने खूप छान, थँक्यू रोहन फॉर दिस पॉइंट. त्या दिवशी बिग बॉसने खूप छान प्रकारे म्हणजे सॉरी बिग बॉस धक्क्यावरती, भाऊच्या धक्क्यावरती रितेशजींनी आर्याला गाणं म्हणायला सांगितलं, रॅप म्हणायला सांगितलं आणि आर्या एकदम इम्प्रॉम्प्टू तिचा रॅप सुरू केलं आणि हा इम्प्रॉम्प्टू रॅप इतका छान होता, मला तर खूप आवडला. खरं तर तिने कल्लाटीवर जो परफॉर्मन्स दिला त्याच्यापेक्षा मला तिचा रॅप खूप आवडला त्या धक्क्यावरचा. आणि हा रॅप असा व्हिज्युअली आउट होणं इम्पॉर्टंट होतं, जो की खूप छान आहे. रितेश भाऊ तुम्हाला काय सांगू, हे खूप छान आहे आणि खूप असं ना कानात प्रत्येक वेळेला सुरू असतं. सो तुम्हाला आवडला का आर्याचा रॅप? मला तर खूप आवडलाय आणि तुम्ही सुद्धा गुणगुणताय का? आणि आर्या जे काही म्हणाली या रॅपमध्ये ते किती छान तिने डिस्क्राईब केलंय सगळ्यांनाच. म्हणजे एक छोटे सरकार, एक प्रेमी युगल, असं सगळं तिने डिस्क्राईब केलंय खूप छान प्रकारे. म्हणजे अगदीच विचार करायला लागली आणि ती मस्तपैकी एक बोलायला लागली नाही, खूप छान दिसते. आणि आता व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन सुद्धा कलर्सने आउट केलंय. तुम्हाला आवडलंय का ते? आणि आर्याचा रॅप आणि आर्याचा गेम सुद्धा तुम्हाला आवडतोय का? मी आता आलोय. बोल थोडस. अजून काय बोलू? आता किती वेळ बोलतेय मी? चालू आहे बिग बॉस. रिपीट टेलिकास्ट सुरू झाला असेल. ऍक्च्युअल बिग बॉसचा जो टायमिंग आहे आणि आज खरं तर 1 तासाचाच भाग होता. काल तरी खूप वेळ होता भाग आणि बघायला मिळाला.
पण आज एकच तासाचा भाग होता, त्याच्यामुळे असं झालं की बिग बॉस संपला. बिग बॉसला यांनी वेड्यात काढलं. कोणी वेड्यात काढलं? ओके, सो सगळं झालंय आज, आणि पुन्हा एकदा लाईव्ह हे अपडेट होईलच तिथे, नक्की बघा. थँक्यू सो मच सगळ्यांना लाईव्हमध्ये जॉईन झाल्यासाठी. आणि आता मी इथेच रजा घेते. थँक्यू सो मच. बाय. उद्या पुन्हा भेटू नवीन रिव्ह्यू घेऊन. थँक्यू. बाय.